ज्या ताज हॉटेलला मी फक्त आजपर्यंत बाहेरनं पाहायचो ना, त्यात आज जाऊन लंच पण केला आणि आतनं थोडं एक्सप्लोर पण केलं. मुंबई म्हणलं की नक्कीच धावपळीचं शहर म्हणून सगळ्यांच्या डोक्यात येतं. त्याच धावपळीच्या शहरात आम्ही गेलतो ताज हॉटेलला जाण्यासाठी. सकाळच्या 11 वाजता आमच्या बी डोक्यात असं होतं की आपण फक्त चहा पिऊन यायचं माघारी त्या ताज हॉटेलमधनं. पण आम्हाला तिथं गेल्यावर समजलं की चहा कॉफी किंवा काय घ्यायचं असेल तर ते संध्याकाळच्या 4 नंतर चालू होतं हॉटेलमध्ये. आम्ही गेलो तर म्हणलं आता लंच करून जाऊ. त्यामुळे आम्ही ताजच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेलो आणि तिथं आपला टेबल बुक केला. तिथलं गायच खरं लंच फुटेज घ्यायचं होतं, पण तिथं आधीच आम्हाला सांगितलेलं की व्हिडिओ अलाउड नाही म्हणून. तसं सगळीकडेच वाईज कमी व्हिडिओ अलाउड नव्हतं, पण तरी पण मी कसं तरी घेतलंय. त्या हॉटेलमध्ये जाऊन जी लोक स्टे करतात ना, त्यांना खरं व्हिडिओ अलाउड आहे सगळीकडेच. आम्ही लंच करून झाल्यानंतर पेस्ट्री खायला जातो तिथं, आणि त्या 3 पेस्ट्रीचं बिल किती झाले ते तुम्हाला दिसतच असेल. तिथं अक्षरशः एका सिंगल बिस्किटाचा दर 200च्या वर होता. मग तुम्ही विचार करू शकता की बाकीच्या गोष्टी किती महाग असत्या. ताज हॉटेल म्हणजे नुसतं हॉटेल नाही तर थोडक्यात ती एक मॉल टाईपच आहे काय. म्हणजे तिथं तुम्हाला बाकीच्या पण सगळ्या गोष्टी भेटतात. म्हणजे असं रोलेक्सचं वॉचचं पण शॉप आहे तिथं, किंवा आणि बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे ताज सलून पण आहे, केस कापायचं असलं तर, एखाद्याला सूट वगैरे घ्यायचा आहे किंवा म्हणजे शूज पण घ्यायचा आहे तर त्याचं पण शॉप आहे तिथं. म्हणजे बरंच असं मॉल टाईपच आहे. गायज एक दिवस तरी येईलच की मी त्या ताज हॉटेलमध्ये एक दिवस स्टे करायला तर 100% जाईलच. त्यावेळेस मग तुम्हाला असं बिनधास्त सगळीकडचं व्हिडिओ शूटिंग सगळं म्हणजे तुम्हाला प्रॉपर माहिती देणार तिथली सगळी कसं कसा विषय आहे ती. तर गायज असा होता माझा ताजचा एक्सपिरियन्स. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया अजून एका आपण अशाच भन्नाट ब्लॉग मध्ये.